नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन यांच्या आयुष्यातला प्रेरणादायी प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवते. मायकल जॉर्डन हे अमेरिकन बास्केटबॉलपटू होते, पण सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू होण्याआधी त्यांच्या कुटुंबाविषयी जर सांगायचं झालं तर त्यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं. एका झोपडीत ते राहायचे. मायकल नेहमी विचार करायचे की आपण मोठं होऊन काहीतरी मोठं करायचं, जेणेकरून आपली गरिबी दूर होईल. ते 13 वर्षाचे होते. त्यांच्या बाबांनी त्यांना बोलवलं आणि एक जुनं वापरलेलं कापड त्यांना दिलं आणि म्हणाले की बेटा, याची किंमत किती असेल? मायकल थोडा विचार करून म्हणाला की $1. तेव्हा वडील म्हणाले की जा, बाजारात जा आणि हे कापड $2 विकून ये. मायकलनं ते कापड स्वच्छ धुतलं. घरी इस्त्री नव्हतीच, त्यामुळं इतर कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली ते कापड वाळल्यानंतर अतिशय व्यवस्थित घडी घालून ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं की हां, आता हे कापड छान दिसतंय. मग जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन 5 तास अथक प्रयत्न केल्यानंतर ते कापड त्यांनी विकलं आणि आनंदी होऊन ते घरी आले. वडिलांना पैसे दिले. मग 15 दिवसांनी पुन्हा वडिलांनी तसंच कापड दिलं आणि सांगितलं आता हे $20 विकून ये. मायकल हैराण झाला. या कपड्याला $20 कोण देणार? वडील म्हणाले एकदा प्रयत्न तर करून बघ. मग मायकलनं पुन्हा डोकं चालवलं. आपल्या मित्राच्या मदतीनं शहरात गेला आणि त्या कपड्यावर मिकी माऊसचं स्टिकर चिकटवलं. मग हे कापड घेऊन ते श्रीमंत मुलांच्या शाळेसमोर उभे राहिले. एका छोट्या मुलानं त्या कापडावरचा मिकी माऊस पाहिला आणि आपल्या वडिलांकडे हट्ट केला ते कापड घेण्याचा. मुलांनी हट्ट केला आहे, त्यामुळे त्याच्या वडिलांनी $5 जास्त देऊन ते कापड मायकलकडनं विकत घेतलं आणि अशा प्रकारे मायकलनं ते कापड $25 विकून दाखवलं. काही दिवसानंतर वडिलांनी पुन्हा एक कापड त्याला दिलं आणि म्हणाले आता हे ना $200 विकून दाखव. आता हे तर खूपच जास्त होते. मायकल काहीच म्हणाला नाही, कारण दरवेळी तो काही ना काहीतरी करून यशस्वी होतच होता. पण आता त्याला कळत नव्हतं की या कपड्याचे $20 कसे बरे करता येईल आपल्याला. मग अचानक त्याला एक कल्पना सुचली. तो शहरात गेला आणि त्या शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री योगायोगानं आलेली होती. पोलिसांचं कडं तिच्या भोवती होतं. ते पोलिसांचं कडं तोडून त्या अभिनेत्रीचा ऑटोग्राफ मायकलनं त्या कापडावर घेतला. आता लहान मुलगा आहे म्हणून ती अभिनेत्री नाही म्हणू शकली नाही. तिनंही ऑटोग्राफ त्या कापडावर त्याला दिला. दुसऱ्या दिवशी मायकल बाजारात गेले. त्या कापडाची किंमत त्यांनी $200 सांगितली. ऐकताच खूप मोठी गर्दी जमली. गर्दी इतकी वाढली की कपड्यावर बोली लागली. शेवटी ते कापड एका श्रीमंत व्यक्तीनं तब्बल $2000 खरेदी केलं. मायकल पैसे घेऊन घरी पोहोचले. सगळी कहाणी त्यांच्या वडिलांना त्यानं सांगितली आणि त्यानंतर वडील म्हणाले की बेटा, तू तुझ्या आयुष्यात काहीही करू शकशील. ही गोष्ट मायकलनं त्यांच्याच एका मुलाखतीत सांगितली आणि यावर ते म्हणाले सकारात्मक विचार असतील तर तिथे मार्ग आपोआप दिसायला लागतात. नकारात्मक विचारासह आपण कधीच सकारात्मक आयुष्य जगू शकत नाही. यातून आपण हीच शिकवण घेऊ शकतो की सर्वात आधी जगण्याचा किंवा कुठलंही काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. स्वतःकडून आधी अपेक्षा करूया. गोष्टी आपोआप घडतील याची वाट न बघता आपल्याला करायचं असलेलं काम झपाटून करा. त्यात आलेली समस्या कशी सोडवायची याचा अगदी सकारात्मकतेनं विचार करा. मग त्या दृष्टीनं कृती करा. मग बघा, यश आपलंच आहे. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा
आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.